रामकृष्ण हरी. मथुरेमधलं चारधाम मंदिर आहे. अतिशय भव्य अशी शिवजींची मूर्ती इथं आहे. फार प्रशस्त आणि सुंदर मंदिर आहे. मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं एंट्री फुकट आहे, तिकीट असलं तरी. परंतु फारच विशाल आणि मोठं मंदिर आहे. त्या गणपतीच्या जी मूर्ती पाहतो आपण त्या मूर्तीपेक्षा 100 पट मूर्ती शिवजींची आहे. फार मोठी मूर्ती आहे शिवजींची. शिवजींपुरचा नंदी. अर्धनारी नटेश्वर शिवजी. शिवजींचे दुसरे सुपुत्र कार्तिकेय स्वामींचा या ठिकाणी ही मूर्ती आहे. तारकासुराच्या वधानंतर कार्तिकेयांचा जन्म झाला होता. हातात भाला आणि मोर त्यांचं वाहन आहे. फार सुंदर मूर्ती आहे कार्तिक स्वामींची. फार मोठे नंदी महादेव या ठिकाणी आहेत. खरं तर माहिती फार सुंदर दिलेली आहे बरं का इथं, की नंदीचा रंग सफेद आहे. पवित्र आणि न्याय यांचं नंदी हे प्रतीक आहे. आणि शिवपार्वतीचं दर्शन घेण्या अगोदर आपल्याला नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. तर आता आम्ही फार जवळ आलो त्या मूर्तीच्या. मूर्तीकडं पाहणं सुद्धा उष्णतेमुळे शक्य नाही, सूर्यामुळे. एवढी मोठी मूर्ती आहे. नंदीच्या आकाराच्या अंदाजावरून आपल्याला शिवजींच्या मूर्तीचा अंदाज येऊ शकतो. प्रत्येक ठिकाणी हर हर महादेव हर हर महादेव लिहिलेलं आहे. त्रिशूळ आणि डमरू असलेले हे शिवजी अतिशय भव्य शिवजींची मूर्ती आहे. नटराजाची मूर्ती आहे. प्रत्येक या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे टापटीपणा आणि प्रत्येक ठिकाणी अतिशय व्यवस्थितपणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं शूटिंगला परवानगी आहे. आम्ही उज्जैनला गेलो, मूळ मंदिरात शूटिंगला परवानगी किंवा कोणत्याही आज कृष्ण जन्माचं सुंदर असं मंदिर आहे. भगवान परमात्मा श्रीकृष्णाचा जन्म झाला, तो बंदीखाना आम्ही पाहिला. परंतु व्हिडिओ शूटिंगला तिथं परवानगी नाही. इथं मात्र पूर्णपणे व्हिडिओ शूटिंगसाठी परवानगी आहे. जलाभिषेक करण्यासाठी पाणी वायुलिंगम. आंध्र प्रदेशमध्ये हे अशा पद्धतीचं शिवलिंगाचं मंदिर आहे. कार्तिक
अरुणाचल प्रदेश तामिळनाडूमध्ये हे ज्योतिर्लिंग नावाचं शिवलिंग आहे. पृथ्वीलिंगम सुंदर अशी त्या ठिकाणी मूर्ती आहे. शिवजींचा संपूर्ण परिवार नर्मदा मैया, कार्तिक स्वामी, गणपती, शिवपार्वती हा परिवार आहे. संपूर्ण या चित्रात दाखवलेला आहे परिवार. त्याचबरोबर शिव पार्वतीची सुंदर अशी मूर्ती आहे, तेजस्वी. नंदी, मोर, आकाशलिंगम मध्ये नटराज स्वरूप सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर असे शिल्प इथं आपल्याला पाहायला मिळतात या मंदिरात. वरुणलिंगम तामिळनाडूला ही सगळे शिवमंदिर आहेत. या ठिकाणाला प्रेम पर्वत असं त्यांनी नाव दिलंय. राधा आणि कृष्ण यांचं प्रेम जे निष्काम प्रेम आहे त्या प्रेमाची स्मृती म्हणून या पर्वताचं नाव प्रेम पर्वत दिलेलं आहे. पलीकडे गंगाधाम आहे, शनीधाम आहे. शिवजींचा मागल्या बाजूने फोटो. राधा कृष्णधाम, राधाजीचे आई वडील. राधाकृष्ण मंदिर. कृष्ण बलराम. राधा आणि कृष्ण यांचं प्रेम शाश्वत आहे, अनंत आहे.
असं या फोटो खाली लिहिलेलं आहे. कृष्णाच्या सवंगड्यांचे हे फोटो आहेत. राधा कृष्ण की प्रेम कथा भक्तों के लिए भक्ति मार्ग का आदर्श है. भक्ति का अर्थ पूर्ण समर्पण और आत्मा का और परमार्थ का विलीन हो जाना. गोवर्धन पर्वत भगवान परमात्म्याने उचललेला जो क्षण आहे तो या ठिकाणी शिल्पातून मांडलेला आहे. कालिया मर्दनाचाही प्रसंग या ठिकाणी आहे. वैष्णव देवी धाम. जय माता दी. गुफा प्रवेश. या गुफेमध्ये गणपतीचं मंदिर आहे. सुंदर गुफा आहे. आणि यात गणेशची विषयी माहिती दिलेली आहे. त्यांना गजानन का म्हणतात, वाहन मूषक आहे, एकदंत वक्रतुंड महाकाय अशी नावे आणि त्या अनुषंगाने माहिती शेरावाली मा वैष्णोदेवीचं मंदिर या गुहेत आहे. त्याची सुद्धा सुंदर माहिती दिलेली आहे. शैलपुत्री. ब्रह्मचारिणी माता. चंद्रघंटा देवी. माँ दुर्गाची तिसरी शक्ती चंद्रघंटा देवी. त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. कुष्मांडा माता. दुर्गाजीचं चौथं रूप म्हणजे ही कुष्मांडा माता आहे. अशा पद्धतीची ही गुहा आता मला वाटतं जवळजवळ पूर्ण झालेली आहे. खाली पाणी चाललेलं आहे गुहेत. साधारणपणे मंद प्रकाश आणि जेवढा नैसर्गिकपणा याला आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार सुंदर गुहा आहे. आता या गुहेतून पुढं वैष्णव देवीच्या मंदिराकडे दगडी पायऱ्या आहेत याला आणि पाण्याचा वापर केलेला आहे. पुढं घसरडं नाही, व्यवस्थित चालता यावं अशा पद्धतीची ही गुहा आहे.
चरण पादुका दुर्गा मातेचं 5वं रूप स्कंद माता. 6वं रूप दुर्गा मातेचं कात्यायनी माता. 7वं रूप लहान गाढव आहे देवीचं कालरात्री माता. 8वी शक्ती महागौरी. 9वी शक्ती सिद्धिदात्री. त्यानंतर काळ भैरवाचे मूर्ती आहे श्री भैरवजी. प्रत्येक देवता आणि त्या देवतेची विशिष्ट अशी माहिती या गुहेमध्ये सांगितलेली आहे. वैष्णवदेवीच्या दर्शनाला जाताना दोन्ही साईडने गुफा आहे. देवीचे 9 अवतार आणि ते 9 अवताराचं कार्य यांचंही त्या ठिकाणी पृथक्करण केलेलं आहे. आता या गुहेमधून आम्ही बाहेर पडतो आणि आता शनिधाम हे धाम झालं की या ठिकाणचं 4ही धाम दर्शन झालं. आता आम्ही शनिधामाला पोहोचलो. बघा इथं शनी देवाचं आवडतं तिळाचं तेल इथं ठेवलंय वाहण्यासाठी. शनिदेवाचा रथ. सुंदर अशी शिल्प आहे तिथं. शनिदेवाचं वाहन रेडा. शनिदेवाची आरती आहे. शनी मंत्र इथं लिहिलेला आहे. शनिधाम असं नाव दिलंय. शनी चालीसा दरवाजावर लिहिलेली आहे. कर्म आणि न्यायाची शक्तिशाली देवता म्हणून शनिदेवांना मानलं जातं. बैस पर बैठे भगवान. देवाचं वाहन इथं रेडा आहे. कावळा हे वाहन आहे. कव्य पर बैठे. इथं गरुडावर बसलेले श्री महाराज आहेत. कावळा रेडा. प्रत्येक ठिकाणी शनिदेवांनी वाहन बदललेलं आहे.
इथं शनिदेवांचं वाहन मोर आहे. काळा घोडा, त्या काळ्या घोड्यावर सवार झालेले शनिदेव. हत्तीवर सवार झालेले शनिदेव आणि त्यानंतर सिंहावर सवार झालेले शनिदेव. साधारणपणे हे शनी मंदिर आहे आणि सुंदर असं शनी महाराजांचं या ठिकाणी काय आहे, हे शिल्प आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. पृथ्वी हातात घेतलेली आहे त्यांनी. एका हातात त्रिशूळ, एका हातात कुऱ्हाड, आशीर्वाद देण्यासाठी एक हात आहे. असे सुंदर असं शिल्प शनिदेवांचं आहे. फारच भव्य मंदिरं आहेत मथुरेची. फारच मोठं मंदिर आहे.